ट्विस्ट आलेला आहे। यांनी आत्ताच पोलिसांसमोर अशी काही धक्कादायक कबुली दिली ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल। यांनी अशा लोकांची नावे घेतली, अशा काही मोठ्या राजकारण्यांचं भांडं फोडलं ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात चांगला मानतो, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आपला मानतो। त्याच लोकांचे काळे कारनामे या अशोक खरात याने आत्ताच उघड केले। यांनी नेमकं काय धक्कादायक कबुली दिली आणि कोणत्या मोठ्या नेत्याचं काय भांडं फोडलं हे मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणार आहेत। ते एक काम करायचंय तुम्हाला, आत्ता आपला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाय। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा, लैंगिक शोषण करायचा, त्यांच्यावर जबरदस्ती करायचा, अशा प्रकारे या कॅप्टन भोंदूबाबाची काळी कारनामे होते। हा मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात बसवायचा, राजकारणाचे सल्ले द्यायचा, तंत्रमंत्र विद्येचा वापर करायचा, कोणाची बोट काप, कोणाला काय तर कोणाला काय सांगून घाबरून द्यायचा। परंतु याने जे पडद्यामागे काही घाण कामं केले होते आणि काही मोठ्या राजकारणांना सुद्धा यांनी त्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं, त्या सगळ्याचा आता सगळं काळं उघड पडलेलं आहे। कारण की एक एक असा पुरावा समोर येत आहे, अशा काही गुप्त व्हिडिओ समोर येत आहे जे बघून तुम्ही या मोठ्या राजकारण्यांना कधीही माफ करणार नाही। तुम्ही म्हणणार की आम्ही यांना तर चांगलं मानत होतो, या सगळ्या लोकांवर आम्ही तर पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेविल होता। त्याच लोकांचा पडदा उघड झाला। महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील गोरगरिबांना या संपूर्ण मोठ्या राजकीय नेत्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि याच लोकांची अशी काळी धंदे तुम्हाला मी या व्हिडिओत पुढे दाखवणार। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुषमाताई अंधारे यांनी ज्याप्रमाणे आरोप ठेवले की मोठे राजकारणी मंत्री या भोंदूबाबाच्या नादी लागून तंत्रविद्या करायच्या, तसेच हाताची बोटे कापायच्या, वेगवेगळ्या अघोरी कांड केले जायचे। आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे, इथे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही। हे आई ग,